पाहुयात पुढची बातमी। मुंबई महापालिकेमध्ये नव्या कारनाम्यावर रणकंदन माजलेला आहे। पालिकेच्या पदाधिकाऱ्यांना स्कॉर्पिओ नव्हे तर इनोव्हा कार हव्या आहेत। हा वाद ताजा असतानाच आता मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर घणाघाती आरोप केले। किशोरी पेडणेकर यांनी फक्त नवीन वाहनच नव्हे तर बंगल्याची सुद्धा मागणी केली आहे असं रितू तावडेंनी म्हटलंय। तर सुरक्षा रक्षकांच्या संख्येत सुद्धा वाढ करण्याची मागणी किशोरी पेडणेकर यांनी केल्याचा दावा महापौर यांनी केला आहे। त्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी उपमहापौरांना बंगला दिला म्हणून बंगला मागितल्याचं स्पष्टीकरण दिलंय। मला आश्चर्य वाटतं, किशोरी पेडणेकर यांना बंगला चालतो पण यांना गाडी चालत नाही। बंगल्याची मागणी तर यांनी एवढी मोठी केली, मी तर त्याची पत्रकार परिषद घेऊन ती बोलून सुद्धा दाखवलं नाही। पण आता ठीक आहे, हरकत नाही। तर किशोरी पेडणेकरांनी मला सांगावं की मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये विरोधी पक्षनेत्याला आतापर्यंत बंगला मिळाला का, आणि तुम्हाला एवढा का हव्यास आहे बंगल्याचा। किशोरी पेडणेकर आता खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं ही आपल्या मराठीतली एक म्हण आहे आणि अगदी त्या म्हणीप्रमाणे त्या चालतात आहे। आता कसं आहे ना, ते आता विरोधी बाकांवरती जाऊन बसलेले आहेत। 25 वर्षाचा कारभार मुंबईकरांनी बघितलेला आहे आणि त्यांचा हा कारभार अशा पद्धतीनेच चालू होता म्हणून मुंबईकरांनी ह्या लोकांना विरोधी बाकावरती बसवलेलं आहे। तर विरोधी बाकावरती बसून फक्त विरोध करायचा। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे नगरसेवक या ठिकाणी कंटिन्यू काम करतात आहे। नॉन स्टॉप मीटिंग आता माझ्या दालनामध्ये सगळ्या मुंबईकरांसाठी चालू आहे। परंतु त्याच वेळी या तिकडे बसून मला गाडी मिळाली नाही, मला बंगला मिळाला नाही, मला मेटल डिटेक्टर मिळालं नाही, एवढंच काय तर मला सुरक्षा रक्षक पण प्रोव्हाइड करा याचं सुद्धा त्यांनी पत्र दिलेलं आहे। महापौरांना सुरक्षा रक्षक वाढवले, माझे पण सुरक्षा रक्षक वाढवा, म्हणजे किती हव्यास असावा हे किशोरीताईंच्या स्वभावातून कळतंय। आणि यावर किशोरी पेडणेकर यांची ही प्रतिक्रिया आलेली आहे। जर उपमहापौरांना बंगला मिळत असेल तर मग विरोधी पक्षनेत्याला का मिळू नये असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला आहे। किशोरी पेडणेकर जे आहे ते स्वतः मला बोलल्या होत्या की माझी देखील पाठ दुखते आणि एकंदरीत पाहायला गेलं तर ते म्हणतात की तुम्हाला बंगला हवा, गाडी हवा, सुरक्षा, मेटल डिटेक्टर जे आहे ते हवं, तुम्ही अशी देखील मागणी केली होती त्यांच्याकडे, असं ते आज म्हटले। तर माझं आणि महापौरांचं खूप कमी बोलणं होतं, खोटं पण नाही बोलणार। आणि उगाचाच म्हणजे खरंच जेव्हा मी कायम म्हणत असते, काही माणसांना सिद्ध करत असतात की आम्ही डोक्यावरच पडलोय। एकतर आपटून येतात। मधल्या पिरियडमध्ये त्यांनी जे काही केलंय मी ऐकलंय की यांच्या दालनात कॉन्ट्रॅक्टर फिरत होते। तुम्ही कुठे होते? तुम्ही तर त्यावेळेला आम्ही आपटवलं, तुम्हाला हरवलं, तुम्ही कुठे होते? काही बोलता का? म्हणजे मला जर तुम्ही डिवचणारच असाल कारण नसताना, कबूल करा ना। पाठ तर आत्ताही दुखते, ह्याचा अर्थ माझी गाडीमुळे दुखते असं होत नाही। थोडं वयाच्या ह्यानी किंवा काही हानी होऊ शकतं, पाठ कधीतरी दुखते। तुम्ही तर सभागृहाच्या ह्याच्यात बसलं काय असं का तर तुमची पाठ दुखते, मग इनोव्हा तुम्हाला खराब आहे का? काढा मागचे ते, खरंच दुखते का? बरोबर आहे, मी मानत महापौर खोटं बोलतात नाही, दुखत असणार, कारण किती वेळ बसायचं।